नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरात महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित ठिकाणी आणले। ॲडव्होकेट राहुल सावंत यांची माहिती। करमाळा तालुक्यात दिनांक 22 सप्टेंबर रोजी महापुरामुळे सीना नदीकाठी संगोबा मंदिरात जवळपास 100 नागरिक सुमारे 28 तास अडकले होते। त्यांना व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी यांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित ठिकाणी आणले, अशी माहिती आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट राहुल सावंत यांनी दिली। संगोबा मंदिरात अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी गेले होते, परंतु आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी हे सुरुवातीला 4 नागरिक बोटीमध्ये घेऊन निघाले, पण येताना त्यांनी बोट साधारण 3 तास महापुरात अडकली होती। त्यानंतर एक ट्रॅक्टर मदतीला धावून गेला होता, परंतु तो ट्रॅक्टर सुद्धा महापुरात अडकला। त्यानंतर ॲडव्होकेट राहुल सावंत, सरपंच अंकुश शिंदे, भाऊ गरड, संदीप टकले, विशाल हाके, गणेश मोरे, लेमन गायकवाड, तुषार शिंदे, शांतीलाल झिंजाडे यांनी दुसरा ट्रॅक्टर घेऊन महापुरातून पोथरे, ढेकळेवाडी, निलज या मार्गे संगोबा मंदिरात पोहोचले। ट्रॅक्टरमधून जाताना आणि येताना खूप अवघड काम होते, तरी या सर्वांनी मिळून धाडसाने व जिकरीने त्या ठिकाणी गेले। सुरुवातीला आपत्ती व्यवस्थापनच्या माणसांना व बोटीत अडकलेल्या 4 माणसांना संगोबा मंदिरात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले। त्यानंतर तेथे 28 तास अडकलेले साधारण 100 पैकी 80 नागरिक सुरक्षित ठिकाणी महामुनी मंगल कार्यालयात आणले। राहिलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार मंदिरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले। यासाठी ॲडव्होकेट राहुल सावंत, सरपंच अंकुश शिंदे, सुनील जाधव, सचिन भोई, दादा भोई, गणेश मोरे, नारायण मस्के, राजेंद्र भालेराव, बळी राऊत, संदीप टकले, विशाल हाके, भाऊ गरड, पप्पू नंदरगे, धनाजी नरुटे, ग्रामसेवक मोकाशी, सागर सामसे, पप्पू रंदवे यांनी मदतीसाठी सहकार्य केले। रयत संवादसाठी अय्यूब शेख, करमाळा, सोलापूर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।